रायलादेवी तलावाच्या सुशोभीकरण व विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या दालनामध्ये एक बैठक पार पडली। बैठकीत पहिल्या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती, दुसऱ्या टप्प्याचे नियोजन तसेच सुरक्षा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। काल झालेल्या बैठकीमध्ये कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष मिनल संखे, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, MMRDAचे मुख्य अभियंता विनायक सुर्वे, उपायुक्त मधुकर बुडके, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त महेश जामनोर, राजेश सोनावणे, कार्यकारी अधिकारी मोहन कलाल, मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत उपस्थित होते। रायलादेवी परिसरातील विविध कामांबाबत स्थानिक नगरसेविका नम्रता भोसले यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनानुसार बैठक आयोजित करण्यात आली होती। रायलादेवी परिसरातील संरक्षक भिंत, उतार, परिसरातील खुल्या जागांची सुरक्षितता, पार्किंग व्यवस्था इत्यादी कामांचा आढावा घेण्यात आला। रायलादेवी तलाव परिसराबाबत नागरिकांच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत होत्या। त्या अनुषंगाने या तलावाभोवती संरक्षक भिंत बांधून त्यानंतर अंतर्गत कामे करण्याच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्यात। तसेच या परिसरामध्ये गर्दुल्ले तसेच मद्यपींचा असलेला वावर या दृष्टीने परिसरात पोलिसांची गस्त वाढवणे, या गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत।